हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज अ मराठी लुक. हा मराठी लुक जो आहे मी एकदम सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप असा ट्युटोरियल एकदम ह्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे, जेणेकरून तुम्हाला मेकअप करण्यासाठी पार्लरला जायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही घरी बसल्या हा मेकअप करू शकता. या तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्याकडून जय श्रीराम. कधीही मेकअप करताना आपला फेस वॉश छान असं करून घ्यायचा, क्लीन करायचा. आणि मी आज ह्या ब्लाऊजवरती ही साडी कॉम्बिनेशन केली आहे, ज्यामध्ये पदर ग्रीन कलरचा भेटणार आहे. त्याआधी मेकअपच्या आधी आपण हा प्रोसेस जो करत आहे, आपण टोनर लावतोय. टोनर अप्लाय करण्याचा एक कारण म्हणजे आपले जे स्पॉट ओपन असतात ना, त्याच्याने आपला स्पॉट कवर होऊन जातात. सो नीड दिस टोनर. सेकंड स्टेप जे आहे, आपण मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत. मॉइश्चरायझर हा फेसला पूर्णपणे व्यवस्थित असा अप्लाय करून घ्यायचा आहे, कुठेही मिसिंग नाही. आणि थर्ड स्टेप जे आहे, आपलं प्रायमर यूज करणार आहे. प्रायमर यूज करण्याचं कारण असं आहे की आपण जे मेकअपचे प्रोडक्ट यूज करणार आहे सगळे, तर आपला जे मेकअप बसणार आहे बेस सगळे, ह्याच्यावरतीच आपला फाउंडेशन, कन्सिलर सगळ्या मेकअपचे बेस बसून जाणार आहे. छानपणे असा मॉइश्चरायझर करून घ्यायचं. देन आपण इथे अप्लाय करणार आहे फाउंडेशन. फाउंडेशन हा माझा खूप आधीपासून फेवरेट आहे. माझ्या फाउंडेशनचं नेम आहे बीबी फाउंडेशन. मी ह्याच्याऐवजी कोणतंच फाउंडेशन यूज करत नाही, बिकॉज ते मला खूप जास्त छान असा ग्लो देतो. अँड इकडे मी ब्युटी ब्लेंडर किंवा आपल्याकडे जे अवेलेबल असेल ब्रश, त्याच्याने आपण फाउंडेशनला व्यवस्थितपणे फेसला पूर्ण कवर करून घेणार आहे. तर इथे मी नेकलाही फाउंडेशन लावत आहे. नेकला फाउंडेशन का लावते आहे, का तर माझा फेस पेअर आणि माझा नेक ब्राऊन नको दिसायला, त्यामुळे मी नेक आणि फेसला एक सोबत इक्वल करत आहे. सध्या माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर अवेलेबल नसण्यामागे मी इथं ब्रश यूज केला आहे. मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की तुम्ही ब्युटी ब्लेंडरचाहीच यूज करा, ते जास्त बेटर असतं. देन मी इथं HD कन्सिलर यूज करत आहे. कन्सिलर मी डार्क सर्कलला कवर करून घेणार आहे आईसाठी. इथं मी व्यवस्थितपणे आईच्या इथे कन्सिलर अप्लाय केलं आहे. आणि हा आय कन्सिलर अप्लाय करण्यासाठी फ्लॅट ब्रश असतं, हे नेहमी लक्षात ठेवा की कन्सिलर अप्लाय करण्यासाठी आपण फ्लॅट ब्रशचाच वापर करणार आहोत. मी इथे नोजलाही कन्सिलर अप्लाय केला आहे. देन इथे आता मी लूज पावडर यूज करत आहे. लूज पावडर यूज करून घेतल्यानंतर आपल्या मेकअपचे बेस व्यवस्थितपणे बसून जातात, म्हणून आपण इथे लूज पावडर अप्लाय केले. इथे मी ॲब्रो सेट करत आहे. मी ॲब्रो जेल नाही अप्लाय करत, बिकॉज जो माझ्या ॲब्रो जे आहे ना, ऑलरेडी ते डार्ट आहेत, त्यामुळे मी फक्त ॲब्रोला ब्रशनेच सेटअप केलं आहे. देन मी इथे अप्लाय करत आहे आय शॅडो मी कॉम्बिनेशन करणार आहे की ग्रीनसोबतच साडीचा कलर जो आहे माझा राणी कलर आहे. सो मी इथं आय मेकअप दोन्ही इनर कॉर्नर अँड आउटलाईनला मी आय मेकअप व्यवस्थितपणे असा हायलाईट करून घेणार आहे, जेणेकरून माझा आय मेकअप जो आहे तो साडी अँड ब्लाऊजच्या कॉम्बिनेशनमध्ये मी इथे हायलायटर करून घेणार आहे. आय मेकअप आजचा माझा असा होणार आहे. तुम्ही इथे ग्लिटरसुद्धा अप्लाय करू शकता. ग्लिटर इज माय ऑल टाईम फेवरेट. ग्लिटर मी कधीही अप्लाय करते, जेणेकरून आपला आय जो मेकअप असतो झालेला, ते वेगळाच लुक देत असतं. मेकअप करत असताना मला एकच गोष्टीची खूप भीती वाटते, ते म्हणजे लायनर लावताना. लायनर व्यवस्थितपणे झालं, आपले डोळे म्हणजे ऐश्वर्या राय सारखे दिसणार. इट्स ओके गाईज, दॅट इज जस्ट जोक. अँड इकडे मी लिपस्टिक अप्लाय केली. देन मी ब्लश अप्लाय केला. सो ओके, दिस इज माय फायनल लुक. थांबा, असं समजू नका तुम्ही, अजून तर मला हेअरस्टाईल करायची आहे, ज्वेलरी घालायची आहे, नेकलेस, बँगल्स, इयरिंग्स, नोज रिंग. सो लेट्स गो गाईज. आता आपण करणार आहे सगळ्यात आधी हेअरस्टाईल. ओ माय गॉड, फायनली मी हेअरस्टाईल करणार आहे. मी असं का बोलते आहे, बिकॉज मी सगळ्या फंक्शनला मी माझे हेअर्स मोकळे सोडत असते. बट तुम्ही पण घाबरू नका, मी आहे ना, तुम्हाला हेअरस्टाईल सगळ्यात सोप्या पद्धतीची कशी करायची मी तुमच्यासाठी ही हेअरस्टाईल खास करून घेऊन आली आहे. सगळ्यात आधी आपण केसांना कोंब केलं. देन आपण मिडल सेक्शन पाडणार आहोत. मिडल सेक्शन पाडल्यानंतर ना, आपण लेफ्ट साईडला जेवढ्या आपल्याला वाटतं तेवढ्या आपण इथनं एक बट घेऊन असे पिळे मारून आपण साईडला क्लिप लावून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर क्लिप्स हवा असेल तर तुम्ही फ्रंट साईडला असं एक छोटासा बट काढू शकता. देन आपण राईट साईडला सुद्धा तसंच 1-2 बट घेऊन पिळे मारून घेणार आहोत. यू कॅन सी गाईज. अँड
एवढंच हेअरस्टाईल नाही आहे, तर अजून आपल्याला खूप हेअरस्टाईल करायची बाकी आहे. दिस इज अ फर्स्ट स्टेप. अँड सेकंड स्टेप जी असणार आहे आपली ती आहे बोची. सो आता ही सगळी केसं घेऊन मी एक बो घालणार आहे. सो ही हेअरस्टाईल जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करा. अँड तुम्ही केस मोकळंही सोडू शकता किंवा असा एक बो घालून आपण ह्या केसांचा एक अंबाडा घालून घेणार आहोत. यू कॅन सी. अँड त्यानंतरनं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रिअल केसांचा एक अंबाडा घालू शकता. ह्याच्यावरती गजराही लावू शकता, त्याच्याने केस कवर होऊन जाईल. बट मी इकडे एक वीक लावत आहे, जेणेकरून माझी केसं आहेत ती एकदम अशी नॅचरली हेअरस्टाईलवाली वाटतील. अँड इथं मी एक गजरा असा लावून घेणार आहे. हां, तर तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. इकडे मी साडीही वेअर करून घेतली आहे. तुम्ही माझी साडी पाहू शकता की माझ्या साडीला ग्रीन असा बॉर्डर आहे आणि ह्या साडीचा जो पदर आहे त्यालाही ग्रीन कलरचा पदर आहे. त्यामुळे मी हा ब्लाऊज वेअर केलेला आहे. सो आता मी इथे ज्वेलरी घालणार आहे. सो इथे मी माझं नेकलेस दाखवत आहे. मी हा नेकलेस वेअर करणार आहे. हा नेकलेस मला जास्त आवडतो, सो मी एकच नेकलेस वेअर करते. जर तुमच्याकडे एकापेक्षा 2 असतील 3 असतील तर तुम्ही तेही वेअर करू शकता. आणि इथं माझ्याकडनं एक मिसिंग असं होतं की मी माझ्या केसांना पिनअप करायचंच मिस झालेलं. मी ते नंतरनं पिनअप करून घेते. तुम्हीही आंबाडा घातला की नक्कीच पिनअप करून घ्या, जेणेकरून तुमचा आंबाडा असतो. ही मी चुकी दाखवली आहे, तर तुम्ही हे चूक करू नका. तुम्ही नक्कीच इथे पिनअप करा, जेणेकरून तुमचा आंबाडा आहे तो एकदम घट्ट बसेल. स्पेशली गॅदरिंगवाल्या पोरींना हे जास्त नीड आहे. अँड मी इकडे इयरिंग वेअर करत आहे. मला हे इयरिंग माझ्या नेकलेसला जात आहे, सूट होतं आहे, त्यामुळे मी हेच इयरिंग अप्लाय करत आहे. सो मला हा इयरिंग कसं वाटतं आहे तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर इथं आपण पटापटा सगळे ज्वेलरी वेअर करून घेणार आहे. आणि गाईस, मराठी लुकमध्ये नथ ही किती इम्पॉर्टंट असते यू नो, म्हणून आपण इथे नथही घालणार आहे. जोपर्यंत नथ आपण वेअर करत नाही तोपर्यंत मराठी लुकला काहीच चव नसणार आहे. नथ कंपल्सरी सगळ्यांनी घालायची. अँड इथं आता मी चंद्रकोर लावणार आहे. चंद्रकोर लावल्यानंतरनं लुक तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे फेसवरती माझ्या. आणि इथे मी फायनली रेडी झाली आहे. यू कॅन सी की किती सुंदर असा लुक आला आहे. सो तुम्हीही माझ्याकडनं असे स्टेप बाय स्टेप पूर्णपणे मेकअप ट्युटोरियल करू शकता. पार्लरला तुम्हाला जायची काही गरज नाही आहे. घरी बसल्या तुम्ही हा व्हिडिओ पाहून हा मेकअप शिकू शकता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी वाटते आहे. मला सबस्क्राईब, लाईक, शेअरही करा.